विद्यार्थी मित्रांनो, जेईचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही पान भरून ऑफलाईन क्लासेसच्या ऍडव्हर्टाईज बघितल्यात का पहिल्यांदा मला सांगा. म्हणजे आपल्या देशातले जे टॉपचे क्लासेस आहेत ना, ते त्यांचे जे टॉपर आहेत ना, त्यांचे ना फोटो इथं शेअर केलेले असतात. आणि शॉकिंगली आपल्याला काय लक्षात येतं, की एकच स्टुडंट बऱ्याच क्लासेसमध्ये एनरोल्ड आहे. आता हे कसं प्रॅक्टिकली पॉसिबल? मग आपल्याला काय वाटतं, स्कॅम आहे. पण रियालिटीमध्ये काय असतं माहितीये का? सांगतो तुम्हाला. हे जे टॉपर असतात ना, लक्षात घ्या. हे जे टॉपर आहेत ना, ते का टॉपर बनतायत? मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं एक्सप्लेन करेन. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? बऱ्याचशा गोष्टी मला डिस्कस करायच्या आहेत. या स्टेजला कुठून प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहेत आणि काय करावं लागणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक नक्की करा. आता होतं काय बघा, मी तुम्हाला सांगतो. टॉपर आहे, ओके. तो समजा एखाद्या चांगल्या क्लासमध्ये आहे, ओके, ऑफलाईन इन्स्टिट्यूटमध्ये आहे. पण त्याच्या लक्षात काय येतं, की दुसरी इन्स्टिट्यूट पण चांगलीच आहे. मग तो काय करतो, की त्यांच्या ना सिरीज विकत घेतो किंवा त्यांचं मटेरियल परचेस करतो. म्हणजे काही नोट्स असतील वगैरे. आणि क्लासेसवाले काय करतात, टेस्ट जरी घेतली तरी त्यांचा स्टुडंट आहे, लक्षात घ्या. ओके, मग ते सेलिब्रेट करतातच, लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, की म्हणून ते काय स्कॅम म्हणता येईल का? नाही, नाही. बस मला माझ्या स्टुडंट बद्दल एक बोलायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, आता मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर त्याची परमिशन तशी घेतली नाहीये, पण असू दे. मला माहिती आहे मी काही चुकीचं तर काही बोलत नाहीये. हा जो स्टुडंट आहे ना, इथं ते दिसतंय ना, इक्वेशन एक्स. माझ्या सगळ्या मुलांनी फॉलो केलं होतं. माझ्या जे 99, 98, 97 जे टॉपची मुलं आहेत ना, सगळ्यांनी इक्वेशन एक्स हे चॅनल फॉलो केलं होतं. ओके. ओम हे या स्टुडंटचं नाव आहे. प्राउड मोमेंट, लक्षात घ्या. ओके. एकदम छान. 99 प्लस पर्सेंटाइल आहेत. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, ओमनं अगदी, अगदी मला जे पाहिजे तेच केलं होतं. त्याच्याकडे पीडब्ल्यू आहेच. त्याच्याकडे न्यू इंडियन एराचा कोर्स टेस्ट सीरीज वगैरे काही ना काहीतरी आहेच. त्याचबरोबर दिनेश सरांचं पण आहेच. मी तुम्हाला सांगू का? मग हे 99.49, 99.48 थोडे इकडे-तिकडे झालेत मॅथ्सचे पर्सेंटाइल, पण 99 प्लस आहेत ना. मग यात काय आहे सांगू का? ऑफलाईन बॅचमध्ये सध्या काय चाललंय आणि तुम्ही आता काय केलंय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हेच केलं पाहिजे. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगतो. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून सांगतो. सध्या ऑफलाईन क्लासमध्ये काय सुरू आहे? ओके. सध्या मुलं तणावात आहेत. तणावात आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन क्लासेसमध्ये टेस्ट घेतल्या जातात आणि त्याच्या मार्कानुसार सगळं पुढचं ठरतंय, की तुला जेईई जमणार नाहीये, तुला आम्ही सीईटीकडे शिफ्ट केलंय. असं तुमच्या स्टुडंटला आम्ही सीईटीकडे शिफ्ट करतोय, असं पालकांना सांगण्यात येतंय, की जेईई आता जमणार नाही, त्याला सीईटी करू देत. आणि सीईटीसाठी त्यांना खालच्या तुकड्या टाकलं जातंय. म्हणजे बऱ्याचशा अकॅडमीत मे होतं. आता पुण्यातल्या कुठल्या अकॅडमीचं नाव घेत नाही. तिथले टॉप 500 मुलं वेगळी असतात. त्यांच्यावर एक्स्ट्रा फोकस असतो. माझं नॉलेज मला हे माहितीच होतं, पण काउन्सिलिंगच्या निमित्तानं मला जेव्हा भेटायला मुलं येतात ना, ह्याच गोष्टी ऐकायला मिळतात. ऑब्व्हियसली आता सीईटीच्या मार्कावरच ऍडमिशन घेत आहेत, पण दीड ते पावणे 2 वर्ष क्लासमध्ये जेईई सुरू होतं आणि लास्ट मोमेंटला आता माझा आणखीन एक स्टुडंट आहे. ओके. टॉप बघा 450 मुलं त्या क्लासमध्ये होती आणि तो नेहमी मध्ये असायचा. टॉप 20 मध्ये होता. पण टॉप 8 मधून त्याला काढण्यात आलं. नाही होणार जेईई, तुम्ही सीईटीवर फोकस करा. हा मोठा धक्का आहे बरं का. हा मोठा धक्का आहे विद्यार्थ्यांसाठी आणि नंतर त्यानं जेईई पूर्ण सोडून माझ्याकडे सीईटीला शिफ्ट झाला. रिझल्ट चांगला मिळाला. मला सांगायचं आहे, की मी आज तुम्हाला सगळं जे काही बेस्ट आहे ते सांगणार आहे. ओके. तुम्हाला ते फॉलो करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या काउन्सिलिंगला काही मुलांकडून असं ऐकायला मिळतं, की ऑफलाईनचे आमचे क्लासचे सर काय म्हणतात, की आम्ही एवढं देतोय, की आम्ही एवढं प्रोव्हाईड करतोय. तुम्ही ऑनलाईनकडे जाऊच नका. तुम्ही फक्त आम्हालाच फॉलो करा. नाही. मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, इक्वेशन एक्स हे जे चॅनल आहे, त्यांची आम्ही टेस्ट सीरीज आय थिंक ₹500 पेक्षा कमी किंमत होती रे. अरे पण लाखाचा कंटेंट मिळाला ना आम्हाला. पर्सेंटाइलमध्ये ग्रोथ झाली मुलांच्या. टॉप लेव्हलचे सगळं कंटेंट होतं, लक्षात घ्या. आणि इक्वेशन एक्स नाही, स्वयं फिजिक्स सुद्धा चॅनल आहे. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, इथं एक गोष्ट मिसिंग आहे. एक गोष्ट मिसिंग आहे ती ही. मी तुम्हाला सांगतो, ओके. हे या चॅनलला सुद्धा अंकुश सरांना सुद्धा ओमनं फॉलो केलं होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, यांच्या सेलिब्रेशनमध्ये तो होता बरं का, पीडब्ल्यू. मी त्याला विचारलं, मग सरांचं सेलिब्रेशन? तो म्हणला, सर एकाच वेळेस काहीतरी कोइन्साइड होतंय. एकाच वेळेस आता जमणार नाहीये, पण तिकडे पण जायची इच्छा आहेच. म्हणजे सरांना पण त्यानं फॉलो केलंय. आपल्याला पण फॉलो केलंय. माझ्या लाईव्ह लेक्चरमध्ये तो असायचा. चांगलंय ते करा ना फॉलो. मी तुम्हाला सांगतो, काय होतंय माहितीये का? आता मुलं डिप्रेशनमध्ये जाणार आहेत.
ऑफलाईनची मुलं आणि ती YouTubeवर येणार आहेत आणि अशा मुलांसाठीच हा व्हिडिओ आहे म्हणतो मी. त्यांना मी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. आता मी नीट लक्ष द्या, की फिजिक्समध्ये कुणाला फॉलो केलं पाहिजे. खूप चांगले चॅनल आहेत. मी तुम्हाला सांगतो. पण फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये पहिल्यापासून नाव कोणाचं आहे, तर आर-जी सरांच्या बरोबर पी-जी-एम-एन. टॉपला म्हणूया आपण. अगदी पहिल्यापासून फिजिक्स ज्ञान मुकेश नायक आणि आर-जी लेक्चरर्स 2020 पासून पहिल्यांपासून. ओके. तुम्हाला स्टडी चक्र हे सुद्धा चॅनल फॉलो करायचं आहे. स्टडी चक्र. ओके. तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, आता मात्र टॉपला म्हणूया आपण लास्ट इयर आमच्या सगळ्या मुलांनी जोशी सरांना फॉलो केलं होतं स्वयं फिजिक्स. यांचा जो कोर्स आहे ना, आय थिंक 1000 प्लस मायनस किंमत असेल रे. तुमच्या ऑफलाईनच्या फीसाठी ना ह्याच्यापुढे 2 झिरो अजून ॲड करावे लागतील. होय, ₹1,00,000 आणि त्याच्यापेक्षाही बेस्ट कंटेंट इथं मिळतोय. ऑनलाईन करताना तुमचं तुमच्यावर कंट्रोल पाहिजे, डिसिप्लिन हवी आहे. सध्या फिजिक्समध्ये कुठलं चॅनल राहिलंय का मी असा विचार करतोय. आर-जी सर आहेत, पी-जी-एम-एन आहे, स्टडी चक्र, स्वयं फिजिक्स. ओके. पण त्याचबरोबर तुम्हाला बोर्डची तयारी करायची असेल, तर आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनल आहे आणि मी दुपारी 2:30 वाजल्यापासून लाईव्ह सेशन घेतोय. ओके. आणि लाईव्ह सेशनमध्ये आम्ही करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमेरिकल्स घेतलेत बरं का. त्याचे 3 ते 4 पार्ट आहेत लाईव्हमध्ये. बघा, अगदी मी 9th स्टँडर्ड पासून घेतलंय बोर्डच्या प्रिपरेशनसाठी. ओके. आणि माझे ते 4 लेक्चर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू शोधाल ना वाय लर्नमध्ये बोर्ड आलेले प्रश्न, तुमच्या लक्षात येईल की वेगळं काय येणारच नाहीये. मग चला फिजिक्ससाठी एखादं चांगलं चॅनल जर राहिलं असेल तर नक्की मला सांगा. पण एवढे चॅनल सफिशियंट आहेत. मी तुम्हाला सांगतो हे चॅनल खूपच छान आहेत. यांना फॉलो करा. शोधा, बघा. महत्वाचं. सगळेच भारी आहेत ना. तुमची वेव्हलेंथ कुणाशी जुळते ना, तिथं तुम्ही जॉइन व्हा. बिनधास्त डोळे मिटून जॉइन व्हा लक्षात घ्या. ओके. आणि फीसकडे बघू नका. सरांचा पण एक कोर्स आहे, सरांचा कोर्स आहे. सगळ्यांचे कोर्स घेतले तरी 4-5 हजार रुपये येणार आहेत. होय. पण सगळ्यांचे कोर्सेस घेऊन सगळ्यांचे व्हिडिओ बघणं शक्य होतं का? नाही. पण टेस्ट सीरीज तर मिळतील ना. टेस्टच इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. तुम्हाला टॉप 1% मध्ये जायचं आहे ना, टॉपचं कॉलेज पाहिजे ना, ड्रीम कॉलेज पाहिजे ना, मग टेस्ट दिल्या पाहिजेत. आणि टेस्ट या एकाच प्लॅटफॉर्मवरून द्यायच्या नाही. त्यात एकसुरीपणा येऊ शकतो. हो, सिमिलर टेस्ट येऊ शकतात तुम्हाला. मग जर प्लॅटफॉर्म चेंज झाला, तर सगळंच बेस्ट मिळेल. तर त्याच्यानंतर मॅथ्ससाठी ओके, मी तुम्हाला सांगतो मॅथ्ससाठी तशी सांगायची गरजच नाहीये. सगळ्यात टॉपला आहे दिनेश सर. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो गणित अंक सर, अंकुश सर लिहितो बरं का लक्षात घ्या. ओके. अंकुश सर. मॅथ्ससाठी हे दोघं तर टॉपलाच आहेत. पण त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला बोललो तसं इक्वेशन एक्स. आता मी असं लिहितो बरं का इक्वेशन एक्स. शैलेश चव्हाण सर. लास्ट इयर 400 पेक्षा जास्त मुलं किंवा 400च्या आसपास मुलं सरांच्याकडे आहेत. 99 प्लस पर्सेंटेज असणारे आणि आमच्या ऑफलाईन मधले सगळेच 99 वाले जे मॅडम होते सगळ्यांनी सरांना फॉलो केलं होतं. जोशी सरांना पण फॉलो केलं होतं. डोळे मिटून विश्वास ठेवायचा लक्षात घ्या. यांचाही कोर्स कितीला असेल रे? 1000 प्लस त्याची काय किंमत असेल लक्षात घ्या. मग आता होतंय काय, की घरातल्यांना कसं सांगू असा मुलांना प्रश्न पडतो. ऑलरेडी ऑफलाईनला लाखो रुपये फी भरलेली आहे. माझ्याकडं काही मुलं दरवर्षी ड्रॉप असणारी मुलं येतात. लास्ट इयरचं उदाहरण सांगतो. 5-5 लाख फी भरले. रिझल्ट नाहीये. रिझल्ट नाही. शेवटी पुन्हा रिपीट करावं लागलं. मग 5 लाख कुठं आणि 5,000 कुठं? विचार केला पाहिजे आणि टेस्ट सीरीज तर 400-500 रुपयातच असतात लक्षात घ्या. अभ्यास करायच्या, टेस्ट द्यायच्या आहेत लक्षात घ्या. आणि आता मॅथ्ससाठी मी तुम्हाला सांगतो, या व्यक्तीला विसरून चालणार नाही लक्षात घ्या. ओके. तरी काय होतं, माझं असं काही स्क्रिप्ट तयार नाही. एखादं दुसरं चॅनल मिस होऊ शकतं लक्षात घ्या. पण हे सुद्धा बेस्ट आहे. पण त्याचबरोबर आता जर बोर्डची प्रिपरेशन ऑब्व्हियसली डाव्या बाजूला मीच आहे, सह्याद्री ट्युटोरियल्स. तर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये काय करायचं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल सगळे थेरम्स घेतलेत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे सगळे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ना, वेक्टर त्यातले सगळे थेरम घेतलेत मी. तुम्हाला फक्त आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज बघायचे आहेत. बोर्डसाठी लक्षात घ्या. बोर्डसाठी हे करावंच लागेल. मग आता मॅथ्ससाठी दिनेश सर, अंकुश सर, इक्वेशन एक्स आणि राहुल गिरी सर. ओके. पण आता उरलेला विषय कुठला आहे? केमिस्ट्री. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीसाठी आता केमिस्ट्रीसाठी तसं बघितलं तर एकच नाव येतंय माझ्यासमोर सोविन सर. ओके. अगदी डोळे मिटून विश्वास ठेवा. मी अगदी सांगतोय केमिस्ट्रीसाठी असेल एखादं चांगलं चॅनल पण माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल म्हणून मला माहित नसेल. पण मी जिथं बघतोय, जिथं फॉलो करू शकतोय ते मी करतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट हे सर आहेत. ओके.
जेई लेवलचा कंटेंट असू दे, पण आपल्याला सीईटीला उपयोगी पडतोय. ओके, पंकज सर. ओके. पीडब्ल्यू पंकज सर. दाढी आहे बघा, त्यांना ते उंच उंच आहे, लक्षात घ्या. माहिती आहे तुम्हाला पंकज सर डोळे मिटून फॉलो करू शकता. मग फिजिक्सला तर तुम्ही राजवंश सरांचं नाव का नाही घेतलं? केमिस्ट्रीला मला ना जे पाहिजे ना सीईटीसाठी ते इथं मिळतंय आणि फिजिक्सला काय होतं, की जेईई जरा हायर लेव्हलचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो वेळ माझ्यात घालवायचा नाहीये. मग त्याच्यापेक्षा मग जोशी सर आहेत ना. ओके. इथं हे सगळं मिळतंय ना मला. ओके. पण हे सर का? सांगतो ना तुम्हाला कुठलाही टॉपिक घ्या ना. कुठलाही टॉपिक घ्या, बेसिक सगळं या सरांनी जुने व्हिडिओ आहेत सरांचे 5-6 वर्षापूर्वीचे व्हिडिओ मी फॉलो करतो. म्हणजे जे व्हाईट बोर्डवर आहेत ते फॉलो करतो हे लक्षात घ्या. म्हणजे मी ऍक्टिव्ह चॅनल सांगतोय, पण सध्या या चॅनलवर काहीच व्हिडिओ नाही आहेत लक्षात घ्या. पण कंटेंट आहे. ओके, ओके. कंटेंट आहे. तुम्ही हे चॅनल सुद्धा फॉलो करू शकता. पण आता सह्याद्री ट्युटोरियल्स वरती आपण लाईव्ह सेशन घेतोय रात्री 9:30 वाजता. सध्या सोमवार, मंगळवार, बुधवार घेतोय बरं का आपण. कदाचित ते गुरुवार, शुक्रवार, शनिवार सुद्धा शिफ्ट होऊ शकतात बरं का. जेव्हा आमच्या इथं क्लासेस सुरू होणार, तरी पण सोमवार, मंगळवार, बुधवारच होईल असं मला वाटतंय. 9:30 ते अगदी 11 वाजेपर्यंत आणि आम्ही सध्या फिजिकल केमिस्ट्री घेतोय म्हणजे न्यूमेरिकलवर फोकस ठेवलाय. ओके, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर. ह्याचे 6 लाईव्ह सेशन झालेले आहेत. तुम्ही ते फॉलो करू शकताय. बरं, आता होतं काय बघा, की यांना तर तुम्ही बिनधास्त, बिनधास्त फॉलो करा. आता प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? की काही मुलांना थोडासा राग येतो बरं का, की सर तुम्ही नुसतं प्रमोशन करताय. ओके, तुम्ही हे करताय, ते करताय. प्रमोशन केल्याशिवाय हे चॅनल मुलांना कळणार नाहीयेत. कारण शॉकिंगली सांगतो, काउन्सिलिंगला स्टुडंट माझ्याकडे आलाय. मी त्याला विचारतोय, "ऑनलाईन काय?" माहितीच नाहीये. माहितीच नाहीये. तुम्ही ह्या चॅनलला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केलं पाहिजेत, लक्षात घ्या. आणि हा हा जो प्रकार आहे, YouTubeवर जे शिकवलं जातंय, या सगळ्या चॅनलवरती सगळा कंटेंट फ्री आहे. तुम्ही ठीक आहे, पेड कोर्स घेऊ सुद्धा नका. कंटेंट तर आहे. अरे काय मी सांगतो, हजारो, हजारो कुटुंब, मोठा आकडा आहे, 1000 पेक्षा लाखाकडे जातो म्हणूया आपण. मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, तणावात आहेत. मी होतो 11वी-12वीत, की एवढी फी त्या क्लासमध्ये भरले. ओके, नाही समजत नाहीये, होत नाहीये. पण ऑनलाईन बेस्ट टीचिंग आहे, लक्षात घ्या. बघा ना, बेस्ट म्हणजे बेस्टच आहे ऑनलाईन, लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, आता मी मगाशी काय बोललो, की इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाय. ओके, इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितलाय, तर मी तुम्हाला सजेस्ट काय करेन, की तुम्ही आमच्या ॲपवर 100 पेक्षा जास्त व्हिडिओज मी फ्री ठेवलेत. वेगवेगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त प्ले स्टोअरनं ॲप डाउनलोड करायचं आणि बघा, मी नाही म्हणत तुम्हाला पेड कोर्स घ्या, पण YouTubeवर या असं म्हणतोय. मी 2020 पासून माझा तोच प्रयत्न आहे, की जास्तीत जास्त मुलं YouTubeवर आले पाहिजेत आणि YouTubeवरून जे बेस्ट आहे ते घेतलंच पाहिजे YouTubeवरून. फिनिक्स बॅच फिनिक्स बॅच जायचं तुम्हाला स्टोअरमधून आणि त्याच्या कंटेंटमध्ये गेला तर हे सगळं रेड रेड दिसतंय ना, हे सगळं फ्री कंटेंट आहे. करा ना. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो हे सगळं लॉग कॅल्क्युलेशन्स आहेत. लागणार ना बोर्ड लॉग कॅल्क्युलेशन्स फ्री व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर थेरम 9च्या 9 व्हिडिओ आहेत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनचे थेरम घेतलेत. फ्री व्हिडिओ आहेत ते. फिजिक्स काहीच जमत नाही ना तुम्हाला बेसिक पासून कन्व्हर्जन पासून सगळं शिकवलंय. सगळे बेसिक फॉर्म्युले घेतलेत. फोर्स असू दे, प्रेशर असू दे, मोमेंटम असू दे. केमिस्ट्रीचं पण बेसिक सगळं घेतलंय. आय-यू-पी-एस-सी पर्यंत घेतलंय ते लक्षात घ्या. सगळं फ्रीच ठेवलंय तुम्हाला आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अगदी तर एम-एच-टी-सी-टी मध्ये पण 19च्या 19 फ्री व्हिडिओ आहेत. लॉ कॅल्क्युलेशनचे फ्री व्हिडिओ आहेत. टेस्ट फ्री ठेवलेत लक्षात घ्या. मग हे तुम्हाला करायचं आहे आणि माझी इच्छा आहे. रिझल्ट हवा आहे, रिझल्ट. तणावातून बाहेर पडून आनंदाने तुम्ही रिझल्ट द्यायचा लक्षात घ्या आणि हो, सेलिब्रेशनच करायचंय नेक्स्ट इयरला लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतो ओमला न विचारता मी मगाशी त्याचे फोटोज तुम्हाला दाखवले. पण काय चुकीचं आहे मला सांगा? म्हणजे स्कॅम वगैरे असं काही नाहीये. मुलांनी सगळ्यांना फॉलो केलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, कुणाचं फिजिक्स आवडेल तुम्हाला, कुणाचं केमिस्ट्री आवडेल, कुणाचं मॅथ्स आवडेल लक्षात घ्या. त्यामुळे जे चांगलं आहे तुम्ही YouTubeवरून शिकायला सुरुवात करा. मी 2 मुलांची उदाहरणं देतो. सगळ्यांना मी उदाहरणं देतो, की माझ्याकडे 2 मुलं होते बहीण-भाऊ. ओके, नीटच्या प्रिपरेशनसाठी आले होते. ऑब्व्हियसली माझ्याकडे नीट नाहीये, बायोलॉजी सुद्धा माझ्याकडे नाहीये ऑफलाईन. फक्त पी आहे. पण आनंदाने मी सांगतोय मोठ्या आत काय म्हणूया आपण आनंदानेच म्हणूया आपण ते दोघांचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन झालं एमबीबीएस आणि मुलाचं तर एवढं वैशिष्ट्य की जेई मेन्स ऍडव्हान्स क्रॅक करून IIT ला सुद्धा ऍडमिशन होत होतं. कोणता ऑफलाईन क्लास जॉईन केला? कुठलाच नाही. माझ्या इथं बसून ते फक्त अभ्यास करायचे. बायोसाठी सिप मॅडम, सिप पहुजा का सिप अहुजा असं त्यांनी मला नाव सांगितलं होतं. सगळे त्यांचे लेक्चर्स फ्री आहेत YouTubeवर. त्यांनी ते फॉलो सगळं फ्री कंटेंट मधून अभ्यास करून रिझल्ट लावलाय त्यांनी. आणि असं एक नाहीये, भरपूर उदाहरणं आहेत. मी तुम्हाला सांगू का? काय होतं, की क्लासेसमध्ये एक वेगळ्याच लेव्हलचं मार्केटिंग चालतं ऑफलाईनला. ओके. म्हणजे आमचा रिझल्ट आहे, आमचे टॉपर आहेत. टॉपर आमचाच, पहिला माझाच. हे असे खूप तुम्हाला अख्ख्या
कुठल्याही शहरात जावा, तुम्हाला क्लासेसचे बॅनर, बोर्ड दिसतील. ओके. आणि तेव्हा काय होतं, की पालक, विद्यार्थी थोडंसं तणावात जातात बरं का. अरे, आपण ऑनलाईन करतोय, ऑफलाईन पण गेलोच पाहिजे असं वाटतं. पालक काय विचार करतायत, की पोरगं बहुतेक घरी करणार नाही. फोन देऊन, टॅब देऊन वेगळाच बघत बसला तर. अरे, पण जर डिसिप्लिन ठेवली मुलानं, तर किती फरक पडतोय. रिझल्ट तर लागणारच आहे, गॅरंटी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ मी बनवलाय, ओके. पहिली गोष्ट म्हणजे स्कॅम वाटतं तसं स्कॅम वगैरे काही नाहीये. लक्षात घ्या मुलं फॉलो करतात. ओके. पण ॲडव्हर्टाइजमेंट खूप जोरात चालते ह्या क्लासेसच्या फील्डमध्ये. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 2020 पासून माझे व्हिडिओज बघा. मी रिझल्ट सेलिब्रेशन केव्हाही केलेलं नाहीये आणि ऑफलाईन मला फॉलो करणारी भरपूर मुलं आहेत साताऱ्यात. आम्ही क्लासच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला नाहीये, बॅनर नाही, काही नाहीये. पण आमची एकच इच्छा असते. इव्हन मी तुम्हाला सांगतो या स्टेजला अगदी काल माझ्याकडं वेगळ्या क्लासेसची मुलं आली होती, ज्यांची मी बोर्डची प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे ऑफलाईनमध्ये. फिजिक्स. मुलं ब्रिलियंट आहेत, पण बोर्डचं प्रिपरेशन कुठंच होत नाहीये. जेईच्या कुठल्याच क्लासमध्ये बोर्ड घेतलं जात नाहीये. आता नाव ते म्हणतील शेवटच्या 2 मिनिटात आम्ही करून घेतो. नाही होत हे लक्षात घ्या. किंवा कुठलीतरी लेक्चर स्टार्ट करतील, ते एवढं होत नाहीये. अरे वर्ष लागतं 2 महिन्यात कसं होईल? मग वेळीच YouTubeवर शिफ्ट होऊन बोर्डच्या तयारीला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.